का बरं? आपल्यापैकी एखादा माणूस निघून गेलं तर त्याला सोडवायला आप्तीय आप्तेष्ट स्वकीय जातात, बरोबर? तिथे गेल्यानंतर अग्निसंस्कार पूर्ण होतो आणि आपली सगळी मंडळी तिथे गेल्यानंतर चर्चा करतात. माणसाच्या जीवनात काही नाही, आता होते, काल आम्ही एकत्र बोललो, सगळं संपलं हो. तेवढ्यापुरतं तिथे येतं, त्याला स्मशान वैराग्य असं नाव आहे. ते तेवढ्यापुरतंच असतं. घरी आल्यावर आपण म्हणतो मस्त गरम गरम चहा ठेव आलं टाकून, तेवढ्यापुरतं असतं ते. धर्मराज म्हणतात की ही सगळी मंडळी एखाद्याला पोहोचवायला ज्यावेळी जातात त्यावेळी तिथून माघारी येताना, सगळा संस्कार पूर्ण झाल्यानंतर माघारी येताना अशा काही समजात येतात, ऍटिट्यूड मध्ये येतात की आमचा आणि या जागेचा काही संबंध नाही. असा जो त्यांचा समज आहे ना, येताना या समजात येतात की आमचं या जागेशी काही घेणं देणंच नाही, आम्हाला इकडे यायचंच नाही की काही जणू. हे जे त्यांचं वाटणं आहे ते जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. सावध गुन्हेगार इथून जायचंय ही भावना दृढ ठेवली पाहिजे. मग मिळालेला हातामध्ये वेळ किती आहे, मिळालेलं जीवन किती आहे पेक्षा कसं आहे याचा विचार आम्ही करावा आणि त्या पद्धतीनं जीवन आमचं प्रवास पुढे जावा. बरं, अनेक महापुरुष या जगात होऊन गेले, प्रत्येकाला आयुष्य किती मिळालं. तुकोबरायांचं आयुष्य उणपुरं 42 वर्षांचं आयुष्य महाराजांना लाभलं. आमचे ज्ञानोबरायांचं आयुष्य काय हो, 21व्या वर्षी संजीवन तत्वाचा आश्रय घेतला, भूमी तत्वामध्ये विराजमान झाले ज्ञानोबराय. या देशाला लाभलेले क्रांतिकारक महापुरुष 23व्या वर्षी भगवद्गीता हातावर घेऊन फासावर गेलेले भगतसिंग राजगुरू, सुखदेव, मदनलाल धिंगरा, अनंत कान्हेरे, वीर सावरकर, या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर जेवढं आयुष्य मिळालं ना ते भगवंताच्या, देशाच्या, धर्माच्या चरणी सार्थकी लावलं. मग म्हणाले असा भगवंत आम्हाला जमवायचाय, साठवायचाय. जीवनामध्ये माझा देह देवाच्या देशाच्या कारणी लागला पाहिजे याचा विचार प्रत्येकाने करायचाय. आता भगवंताला साठवायचं, त्याला हृदयामध्ये पाहायचं. तुकोबराय म्हणतात, पाहिली पुराणे धांडोळीली दरुशने, एवढ्या सगळ्यातनं मी अर्क शोधून काढला आणि हे विधान केलं, साठविला हरी जिही हृदय मंदिरी. हृदयामध्ये भगवंताला साठवता येतं. त्याला पाहिलं हो, अनेकांनी पाहिलं. कुणी पाहिलं? माझ्या ज्ञानोबांनी त्याला पाहिलं. ज्ञानेश्वरीची जयंतीचा पर्वकाळ चालू आहे. प्रज्ञाचक्षु संतश्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज, मधुराद्वैत संप्रदायाचे अध्वर्यू असलेले, की ज्यांनी आपल्याला माऊलींचा फोटो प्रत्येकाच्या घरात असतो की नाही? हो म्हणा, असतो ना. मौक्तिक तुरा लोंबलेला आणि फेट्यातला ते जे माऊलींचं ध्यान आहे ना, ते आम्हाला कुणी दिलं तर सगळ्यात पहिल्यांदा गुलाबराव महाराजांनी माऊलींना बघितलं, त्या स्वरूपामध्ये दृष्टांत दिला माऊलींनी. ज्ञानेश कन्या म्हणून घ्यायचे स्वतःला. त्या भावात गेले आणि मग ते चित्र रेखाटलं आणि ज्ञानोबांचं खरं चित्र कसे दिसतात माऊली, आम्हाला त्यांच्यामुळे ते मिळालं. मग असे ज्ञानोबाराय, त्यांनी भगवंताला पाहिलं. अनंत रूपे अनंत वेशे देखिला नातासी बापर खुमा देवीवर खुनो, बापर खुमा देवीवर खुना बाणावी देसी.
देखिला म्या त्यासी, माऊलींनी त्याला पाहिलं, अनेकांनी त्याला पाहिलं. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आत्मशोधाच्या धडपडीमध्ये भगवंत कसा असेल म्हणून शोध घेतला. बरं, आपण कधी शोध घेत नाही देव कसा असेल. आपल्या दृष्टीने देव म्हणजे काय हो? व्रतवैकल्य आम्ही करतो, उपास तापास आम्ही करतो. उपास हे महिला वर्गाच्या बाबतीतलं समीकरण एवढंच आहे. आदल्या दिवशी एवढाच साबुदाणा भिजत घालायचा, भरपूर तळून ठेवायचं, ड्रायफ्रूट, शेंगदाणे, बटाट्याचे वेफर्स, काय वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी, आणि तो भात असं प्रकरण आहे की त्याला कितीही आमटी होता ती खपते शेंगदाण्याची, आहे की नाही. किती वाट्या चाललेत पोटात याचं काही गणित आपल्याला लागत नाही. आणि एवढं सगळं कॉन्क्रीट जाम करून दिवसभर असा चेहरा असतो की काही गिळलंच नाही आम्ही, जणू उपास आहे उपास आहे उपास आहे. हे असं लबाड अध्यात्म आहे आमचं. उपवास या शब्दाचा अर्थ आहे ना, उप अधिक वास, भगवंताच्या जवळ राहणं, त्याच्या जवळ वस्ती करणं, त्याच्या नामात चिंतनात राहणं. तर तो दिसेल आम्हाला, तो अनुभवायला मिळेल. बाबा महाराज सातारकर फार सुंदर सांगायचे, ते गुरु घराणा यांचं, त्यामुळे ते आता ओघाने आलं. ते फार सुंदर सांगायचे. ते म्हणायचे की तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी आपल्याला मानले एवढं लक्षात ठेवू द्या. कारण ज्या दिवशी भगवंत आपल्याला मानणार नाही त्या दिवशी आपल्याही घरासमोर गर्दी जमेल. विठ्ठल विठ्ठल. एकदा ते आत्मतत्व जर इथून निघून गेलं तर काय शिल्लक राहतं या देहाला? कोण विचारतं मला सांगा. अहो, नावानी सुद्धा हाक नाही म्हणत, बॉडीला इकडे उचला म्हणतात, बॉडी इकडे न्या, बॉडी तिकडे न्या. का? ते आत्मतत्व, ते चैतन्य शक्ती आतमध्ये आहे म्हणून हा देह चालतोय. सर्व देह हालविते, चालविते, बोलविते, ती चैतन्य शक्ती आतमध्ये आहे, कुणी तिला आत्मा म्हणतो. त्या आत्मतत्वाचा त्या परमतत्वाशी संयोग जुळावा याकरता ही सगळी धडपड आमच्याकडून झाली पाहिजे. त्याकरता हृदयात काय साठवायचं? साठविला हरी. मी सांगत होते गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी भगवंताचा शोध घेण्याच्या धडपडीमध्ये एक दिवस असे सरोवराजवळ बसले आणि जैसा पाही जो भीतरी हरी बिंबी बिंबला एक सूत्री आम्ही चकोर हरिचंद्रमा. आम्ही चकोर हरी. नामदेव महाराजांचा अमंग आहे, तू अवकाश मी भूमिका, तू पिंडी मी शाळुंका, स्वये दोन्ही म्हणाले. नामा म्हणे पुरुषोत्तमा, स्वये भुललो तुझी या प्रेमा, मी कुडी तू आत्मा, स्वये दोन्ही. भगवंता, माझं जरी शरीर असलं तरी आत्मरूपाने तू या शरीरामध्ये व्याप्त आहेस. म्हणून आता साठवायचंय काय भगवंताला? तर साठविला हरिजिही हृदय मंदिरी. मग एकदा भगवंत या एवढ्याशा हृदयामध्ये आमच्या येऊन बसला. कुणी बसवलो? अनेकांनी बसवलं. आमच्या जनाबाईंनी ठेवलं की नाही हृदयात त्याला? काय अवघड होतं? सकल संत परंपरेमध्ये स्त्री संतांच्या मालिकेमध्ये जनाबाईंचं नाव मोठ्या आदराने घ्यावं लागतं आम्हाला. कारण अशा जनाबाई होत्या की ज्यांचे अभंग पांडुरंगाने लिहून काढलेत. म्हणजे ते लिहिताना पांडुरंगाला सुद्धा कधीतरी घाम फुटला असेल. कारण काय होते शब्द? अरे अरे विट्या. पांडुरंग लिहितायत. जनाबाई सांगतात मुळ मायेच्या कारट्या. पुढचं न सांगण्यासारखं इथे जनाबाईंचं ताड की फाड असा अधिकार होता. पुरुषार्थ गाजवला खऱ्या अर्थी अध्यात्मातला जनाबाईंनी. आणि ओवी नावाचं वृत्त तुम्हाला मला देऊन दिलं ना, म्हणून देवळातला देव जनाबाईंनी स्वयंपाकघरात आणला आणि आला तो. जात्यावर बसावं. परवा एका ठिकाणी असं म्हटलं, जात्यावर जनाबाई बसायच्या. आमच्या जुन्या महिला जात्यावर बसून ओवी गायच्या. पुण्यातल्या एका मुलीने मला विचारलं, ताई जात्यावर कसं बसायचं? म्हटलं बाई, जात्यावर नसतं बसायचं, जात्याच्या शेजारी बसायचं, खुंटा हातात घ्यायचा, छान पाय पसरायचा आणि मस्त दळण दळायचं. हे माहिती नसल्या कारणाने आता जातं माहिती नाही, त्यामुळे ओवी माहिती नाही आणि ते करण्याची इच्छा नाही. म्हटलं जात्यावर राहू दे, मिक्सरवर म्हणूया ना ओवी. ओवी म्हणायची असेल तर मिक्सरवर म्हणता येते की नाही? जातं काही तानपुऱ्यासारखं वाजत होतं का? त्याचा घरघर आवाज येत होता. पण पूर्वजांचं शहाणपण आम्हाला वापरता यावं. जनाबाईंनी गोड आवाजात पांडुरंगाला हाक घालावी, साथ घालावी. पांडुरंगा येशील का रे, येशील का रे? आणि पांडुरंगाने लगेच ताबडतोब यावं. तो म्हणायचा, जने माझ्याकडे येणारे सगळे व्यापारी आहेत, सगळे लबाड आहेत, तुझ्यासारखं मला कुणीच नाही बोलवत.
मीही होतो एकला करमेना मुळी मला आरसा मला घे दिधला तुझी यादिठीन आरसा मला घे दिधला तुझी यादिठीन पांडुरंगा आलास का रे अरे हात तुझा लागला रे जात झालं हलक हलक सगळा प्रपंचच हलका होऊन गेला रे दारी आलं अमृत पीक तुझी यादिठीन असं आपण कधी बोलवलंय का हो देवाला खरं सांगा आपलं आपलं आत्मचिंतन करा इतक्या आर्ततेने भगवंताला नाही बोलवत आपण कधीच नाही रामकृष्ण परमहंस त्यांच्या एका शिष्याला घेऊन गेले होते गंगेमध्ये तो म्हणाला देव भेटवा मला देवाला दाखवा रामकृष्ण म्हणाले दाखवतो चल त्या गंगेच्या पाण्यामध्ये नेलं त्याची मान धरली आणि अशी पाण्यात बुडवून ठेवली ताकदीने त्या नाकातोंडात पाणी जायला लागलं गुदमरायला लागला म्हणाला मारता की काय मला सोडा रामकृष्ण म्हणाले श्वासासाठी जितका तळमळलास ना तेव्हा तेवढा देवाच्या भेटीसाठी तळमळ मग तुला देव भेटेल परमात्मा भेटतो परमात्मा दर्शन देतो अनेकांना अनेक साधकांना साधकावस्थेतला हा अनुभव आहे तुकोबरायांच्या समोर पांडुरंग परमात्मा उभे राहतात अनेक रूपांनी माऊलींनी पाहिलं ना आपण प्रमाण ऐकलं अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्यासी आज तुमच्या माझ्या जीवनामध्ये अनेक रूपांनी भगवंत आहे फक्त म्हणाले ती ओळखण्याची दृष्टी तुम्हाला मला प्राप्त झाली की सगळं मिळालं विठ्ठल विठ्ठल जनाबाईंनी त्याला हृदयात साठवला सगळे शोधायला आले तेव्हा जनाबाई उत्तर देतात अहो पाटील मी हृदयात त्याला कोंडलाय इतकं नाम घेतलं सोहम शब्दे मारा केला आता विठ्ठल कोंडीला त्याने विठ्ठल काकुळती आला जनाबाई म्हणतात आता सोडणार नाही गळा बांधून या दूर भरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर गळा बांधून या दूर गळा बांधून भरिला पंढरी विठ्ठल कोटीला आता विठ्ठल कोटीला कोटीला आता विठ्ठल साठवायचं हृदयबंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला अजून कोणी कोंडलो अनेकांनी कोंडलं आमच्या मारुतीरायांचं उदाहरण आहे सावतोबांचं उदाहरण आहे धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता
अनेक सिद्ध साधक भक्त संत सत्पुरुष आमच्या या भूमीला लाभले की ज्यांनी भगवंताला आपलंसं केलं. मग म्हणाले एकदा भगवंत हृदयामध्ये साठवला त्याला जर मिळवलं तर परिणाम काय होतो. अभंगाचं दुसरं चरण. झाला सफल व्यापार. मी म्हटलं तसं व्यापाराची संकल्पना तुकोबराय म्हणतात ना. कुणाचा व्यापार सफल झाला? ज्यांनी हृदयात देव साठवला. मी म्हटलं आपण सगळं साठवतो पण देवाला नाही साठवत. सगळं बाजूला करूया. तुका म्हणे घर केले रीते, देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. कधी विठ्ठल भरेल हृदयामध्ये? जेव्हा काम क्रोध रूपी षडविकार हृदयामध्ये आहेत तोपर्यंत देव इकडे येणार नाही. मग भगवंत हृदयामध्ये येण्याकरता हे सगळं हृदय स्वच्छ करावं लागेल, मोकळं करावं लागेल. सध्या आम्हाला दगडातला देव दिसत नाहीये, माणसातला माणूस दिसणं फार लांबची गोष्ट आहे. पूर्वीचा जुना काळ होता, माणसं माणसाशी एकरूप होती, जोडलेली होती, संवेदनशीलता होती, अंतःकरणामध्ये पाझर होता, एकमेकांच्या प्रती प्रेम होतं. आता नाही ना हो दिसत. सगळं बदललं. आम्ही अनेकांचं पाश्चात्यांचं खरकट खायला लागलो, सगळं अंधानुकरण करायला लागलो. माणसातला माणुसकीचा अंश संपत चालला. बहिणाबाईंनी प्रश्न विचारला समाज माणसाला, अरे माणसा माणसा कधी होशील माणूस? म्हणले माणसासारखा कधी वागशील? आम्ही माणूस म्हणून जन्माला येतो पण अध्यात्म ही लांबची गोष्ट आहे. पण आज आधुनिक काळाचा प्रवास करत असताना प्रचंड विज्ञानाच्या प्रगती बरोबर आम्ही सगळे धावतोय. कुणालाही उसंत नाहीये. प्रत्येक जण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पळतोच आहे.
आमचे जुने कीर्तनकार म्हणतात धड पडेपर्यंत धडपडतो आम्ही, आणि ते धड सुद्धा म्हणले धड पडतच नाही. शेवटी पुन्हा 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 या चक्रामध्ये आम्ही फसतो. आमचा व्यापार अयशस्वी होतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, आणि फजिती करून घेतो स्वतःची. पुन्हा पुन्हा जन्म घेतो. महाराज म्हणतात किती वेळा जन्म आलासी, प्रत्येक वेळी फजितीला सामोरं जातो ना आम्ही. मग असा जीवन सफल व्हावं याकरता महापुरुषांकडे बघावं लागेल, संतांच्या जीवनाकडे बघावं लागेल. समाजाने दिलेला अपमान निंदा सगळं सहन केलं आणि मग परमेश्वराच्या चरणाशी लागले. त्याचा परिणाम असा झाला की त्या विठू माऊलींनी आपल्याला उचलून घ्यावं अशी अवस्था निर्माण झाली. सणाचा दिवस आणि घरातली गृहलक्ष्मी होती, गृहकर्तव्य दक्ष असलेली गृहिणी सगळा स्वयंपाक उरकून घेऊया म्हटली. सकाळी सकाळी पावित्र्यामध्ये सोहळ्यामध्ये सगळा स्वयंपाक करूया. 6 महिन्याचं तिचं लेकरू होतं. 6 महिन्याचं बाळ स्वयंपाकात मध्ये मध्ये येणार म्हणून सकाळी त्याला छान झोपवलं, आंघोळ पांघोळ घालून एकदा पाळण्यात झोपवलं आणि ही कामाला लागली. सोहळं नेसलं, स्वयंपाकाला लागली. काही वेळ निघून गेला, 15 मिनिटं गेली आणि ते कार्ट उठलं. आता सगळ्यांचा हा अनुभव आहे. 15व्या मिनिटाला ते पोरग उठलं आणि त्यांनी जे टेहा केलं, आकांतांडव रडायला लागला. आता हिला कळेना मी तर सोहळ्यात आहे, मी याला घेऊ कशी, तर तसंच रडत ठेवलं. शेजारीन आली, सख्खी होती म्हणून आली बरं का, सख्खी शेजारीने असते ती आली, धावत आली. त्यांनी त्या बाळाला उचलून घेतलं. अगं म्हणली कधीच लेकरू रडतंय तुझं, घे त्याला. ती म्हणाली अगं घ्यायला हरकत नाही, पण अडचण आहे की मी सोहळ्यात आहे आणि त्याच्या अंगावर ओळ्याचे कपडे आहेत, आता कसं घेऊ त्याला. ती म्हणाली तुझी समस्या मी सोडवते. तिने त्याचे सगळे कपडे काढले, त्याला खऱ्या अर्थी सोहळा केला. सगळे कपडे काढले आणि म्हणली आता घे. ते पोरग धावत धावत गेलं. आईनं पटकन त्याला उचलून घेतलं. संत आम्हाला सांगतात त्या जगाच्या माऊलीने आपल्याला जर असं उचलून घ्यावं असं वाटत असेल ना, तर आपल्या अंगावरचे अहंकाराचे, मद मोह मत्सराचे, निंदेचे सगळे पट म्हणजे वस्त्र काढून टाकावे लागतील. ती जगाची माय आपल्याला उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही. ती घेणार उचलून. विठू माझा लेकुरवाळा घेतलं ना. संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी घेतलं. पण पांडुरंगाने अनेकांना सांभाळलं, स्वीकारलं. भगवंत जसा आहे तसा आईच्या मायेने भक्ताला स्वीकारतो. त्याकरता आमची येरझार संपावी म्हणून आम्ही काय प्रयत्न करतो आपल्या पातळीवरती, तर अनेक संतांनी ते केले. नवे वाट्याला आलेलं जीवन, वाट्याला आलेलं कर्म आले भागा ते करीतो, या न्यायाने सगळं स्वीकारलं आणि तुझे नाम उच्चारितो असं व्रतस्थ जीवन जगलं. मग ते देवासाठी असू दे, देशासाठी असू दे, धर्मासाठी असू दे. अनेकांनी या प्रतीने आपलं बलिदान दिलं. स्वातंत्र्यवीर सावरकर असू दे, छत्रपती शिवाजी महाराज असू दे, आईने दिलेल्या संस्कारांच्या मुशीमध्ये राजा घडला. धर्मासाठी, देशासाठी आणि मातृभूमीसाठी जितकं बलिदान द्यायचं तेवढं दिलं. आणि मग आज एवढ्या वर्षांनी सुद्धा आम्ही त्यांना आठवतो, त्यांचे पोवाडे गातो. का हो? अधिष्ठान ठेवलं आई जगदंबेचं, अधिष्ठान ठेवलं शंभू महादेवाचं. आणि मग भगवंताचं अधिष्ठान ज्या स्वराज्य चळवळीला मिळालं तेव्हा ते स्वराज्य आकाराला आलं. परिणाम जीवन कृतार्थ अवस्थेमध्ये पोहोचलं. आणि एकदा का या परिस्थितीमध्ये, या टप्प्यावर आम्ही प्रवास करायला लागलो ना, की अध्यात्म आम्हाला काय बनवतो? म्हणाले अध्यात्म आम्हाला निर्भय बनवतो. खूप लक्ष देऊन वाक्य माझं लक्षात घ्या. आम्ही सध्या सगळे असे लो कॉन्फिडन्स खाली आहोत. अजिबात खात्रीच नाही स्वतःची, स्वतःला विश्वासच नाही आमच्याच माणसांवर. आणि खरंय, ज्याच्यावर विश्वास ठेवावे ते आमचीच माणसं आमचं नुकसान करतायत सध्या. सावरकरांचं एक वाक्य मी सांगून जाईन. सावरकर म्हणायचे, या देशामध्ये मला मुस्लिमांची अजिबात भीती नाही, इथे मला ख्रिश्चनांची तर अजिबात भीती नाही, मला इंग्रजांची तर मुळीच भीती नाही. सावरकर म्हणायचे, मला भीती आहे ती हिंदू द्वेष्ट्या हिंदूंची. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे आमची माणसंच आमचा घात करतायत. हे आजूबाजूला आपण पाहतोय. प्रचंड दयनीय अवस्था आहे आणि विकृती कळसाला जाऊन पोहोचली आहे. इतकी विकृती समाजामध्ये आहे की प्रचंड नीच कृत्य करून सुद्धा ताठ मानेने फिरणारी माणसं समाजामध्ये आहेत. आणि जी कथा कीर्तनाला रोज जात आहेत ती खाली मान घालून बसली आहेत. ज्यांनी बोलायला पाहिजे ती बोलत नाहीत आणि ज्यांनी नको बोलायला, तोंडच उघडलेलं न बरं, ती माणसं नको ती बाष्कळ गप्पा आणि भाषणं करतायत. मला सांगा, आम्ही धर्माचं काम करतो, आम्ही संतांचं काम करतो, तर आमच्या पातळीवर आम्हाला उभं राहून बोललं पाहिजे. ही गादी अशी आहे कीर्तनकारांची. या गादीवर हजारो लाखो कीर्तनकार महाराष्ट्रात उभे राहतात.
कुठल्याही गादीला आपण पाय नाही लावत, पण ही कीर्तनाची गादी अशी एकमेव आहे की जिथे कीर्तनकार पाय रोवून 2 तास उभं ठाकतो आणि समाज जागरण करतो, जनप्रबोधन करतो. त्यामुळे मी नेहमी असं आपल्या श्रोतृवर्गाला विनंती करते की आपण लाखो कीर्तनकार येतील जातील तिकडे लक्ष देऊ नका. कोण कीर्तनकार, कसा कीर्तनकार, कशी. कीर्तनकारांना विसरून जा, पण ही गादी अनादी काळापासून चालत आली आहे, तिच्याशी आपण निष्ठावान राहूया. कारण कीर्तन आम्हाला होय अंग हरिरूप या परिणामाला जर पोहोचवत असेल ना, तर नवविधातली सर्वश्रेष्ठ भक्ती का आम्हाला सांगितली भागवतकरांनी. म्हणून इथं एकनिष्ठ राहणं फार गरजेचं आहे. आणि तरुणांनी थोडस का नाही वाटत घ्यावा टाळ हातात, का नाही वाटत नेसावं धोतर, का नाही वाटत घालावी टोपी डोक्याला. बरं, हे असं सांगितलं की राग येतो आणि मला मग लोक म्हणतात ताई तुम्ही आम्हाला फार बोलता. ताई गणपती नाचला होता मिरवणुकीत, आम्ही नाचलो तर काय बिघडलं. अरे नाचला गणपती, पण त्यांनी आधी राक्षसाला मारलं मग तो नाचला. तुमचं काय, पराक्रमाशिवाय केलेल्या नृत्याला काय म्हणतात ते आता इथं नको बोलायला. देवी जगदंबा महिषासूर मर्दिनी 9 दिवस 9 रात्र युद्ध केलं, मग तिने तांडव केलंय. तिला शांत करायला देवी स्तुती गावी लागली. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आता आलंच आहे नवरात्र तोंडावर, सगळीकडे तो मेसेज लागलाय फिरायला. लागले ना, आले ना मेसेज. ते फार मोठं षडयंत्र आहे. मी हात जोडून सांगते, कुठल्याही धार्मिक आधाराशिवाय हे वाक्य फिरतंय. देवीने कुठल्याही दिवशी अमुक रंगाची साडी नेसली नव्हती. आमच्याकडून नसली तरी त्या दिवशी भांडून आणायला लावू, पण ती त्या दिवशी ती साडी नेसू म्हणे. नवरात्र उत्सवामध्ये आमच्या मुलींना छान शस्त्र शिक्षण देऊया, स्वसंरक्षणाचे धडे देऊया. कारण केव्हा संकट आमच्या उमऱ्यापर्यंत येऊन ठाकेल याचा पत्ता नाहीये. भयानक भीषण परिस्थिती आहे. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती म्हटले. मोठ्या माणसांनी जर सावधपणाने नाही ना पावलं उचलली तर आमच्या पिढीला, आता आपली पिढी गेली सरकली पुढे, पण इथून पुढच्या पिढीला या हिंदुस्थानामध्ये पाय ठेवायला जमीन नाही शिल्लक उरणार. इतकी भयानक भीषण अवस्था पुढे होणार आहे. आम्ही जर गांभीर्याने या गोष्टींचा विचार नाही ना केला, वेळीच धर्माचं शिक्षण आमच्या लेकरांना नाही दिलं तर लव जिहादला कुणीही आमची पोरगी बळी नाही पडणार. 18 प्रकारचे जिहाद आहेत, आपल्याला फक्त लव जिहादच माहिती आहे. प्रचंड प्रमाणामध्ये त्यांचं जे काही चाललंय ना, 2047 साल सगळं हिरवं बनवायचा प्रयत्न आहे, सगळं हिरवं. आणि मग आम्ही आता आमच्या लेवलनी एकत्र नाही आलो, एकजूट नाही केली. परिणाम असा होतो की आम्ही सांप्रदायिक तेढ वाढवली एकमेकांमधली. आम्हीच आपापसात भांडत राहिलो. आणि मी नेहमी म्हणते, जुन्या मंडळींना माहितीये, दूरदर्शनवरती ब्लॅक अँड व्हाईट एक सिरियल लागायची. बातम्यांच्या आधी की नंतर ते गाणं लागायचं, आमची माती आमची, ऐक नाही. म्हणलं बरोबर आहे, आमची माती आमचीच माणसं करतायत. खरं आहे की नाही. आमची माती. फितुरीचा रोग फार राष्ट्रघातकी. हजारोंच्या फितुरीनी अनेकांच्या नेकीवर पाणी फिरवलंय. अनेकांच्या नेकीवर हजारोंच्या फितुरींनी पाणी फिरवलंय. किंवा एक माणूस फितुरी करतो आणि हजारोंच्या नेकीवर पाणी फिरवतो. मला सांगा, त्या फितुरीची फळं आजपर्यंत आम्ही भोगतोय. शिवचरित्राचा इतिहास आहे, अनेक परंपरांचा आमचा इतिहास आहे की या भूमीवर अनेकांनी डोळा ठेवला, अनेकांनी इथं आक्रमण केली, लढाया केल्या, स्वाऱ्या केल्या. इथल्या लोकांचा राष्ट्राभिमान स्वतःच्या टाचेखाली तुडवून टाकला. परिणाम काय, सगळं न्यायचा प्रयत्न केला. आणि इतक्या वर्षांनी आपण त्यांचे गोडवे गातो, जो जीता वही विठ्ठल 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 विठ्ठल. आता थोडा बारीक विचार करा, किती आमच्या मनावर बिंबलंय ते. आलं की नाही पटकन सिकंदर नाव. इतक्या सहज आलं की या लोकांनी वर्षानुवर्ष आमच्या हृदयात, आमच्या मनात ते बिंबवलं की आम्ही तुमचे राज्यकर्ते आहोत. खरं सांगू, आता म्हणी बदलायच्या. आता जो जीता वही सिकंदर नाही, जो जीते वही छत्रपती शिवाजी महाराज, जो जीता वही महाराणा प्रताप, जो जीता वही राजा विक्रमादित्य, जो जीता वही पृथ्वीराज चौहान. अनेक नाव आहेत, नावं घ्यायला कशाला नको त्यांचे गोडवे गायचे. वेशभूषा केशभूषा शिकवूया आमच्या लेकरांना. तर खऱ्या अर्थी अभंगाचं ते 3रं चरण आहे ना तुकोबरायांचं, हरी आला हाता आता कैची भय चिंता. आज समाजामध्ये निर्भय आम्ही जगणं फार गरजेचं आहे. आम्ही भयग्रस्त आहोत. कधी कुठल्या क्षणी काय होईल याचा भरोसा नाहीये. त्यामुळे भीतीला बाजूला टाकून अध्यात्म आणि भगवत भक्ती आम्हाला निर्भय बनवते. निर्भय ताठमणीने जगाला शिकवते भक्ती. म्हणून भक्तीच्या प्रांतामध्ये यावं, कथा कीर्तनाला यावं. वेशभूषा केशभूषा लेकरांना लहानपणापासून शिकवूया. 1.5-2 वर्षाच्या पोरीवर आम्ही असे कपडे घालतो की ती मोठी झाल्यानंतर